अथ ध्यान ध्यायेदाजानुबाहुं धृतशधनुष बद्धपद्मासनस्थं पीतवासो वसान नौकुमदल स्पर्धिनेत्र प्रसन्न वामांकारूढसीता मुखकमल मिललोचन निर्दाभव नानालंकारदीप्त दत्तमुरुष्टामंडन रामचंद्रम इति ध्यान। आता ध्यान करूया। जो आजानुबाहू आहे, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत व ज्याने धनुष्यबाण धारण केलेले आहेत, आणि जो बद्धपद्मासनात बसला आहे, ज्याने पिवळे वस्त्र पीतांबर परिधान केले आहे, ज्याचे डोळे नव्याने जन्म घेतलेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत व प्रसन्न आहेत, जो डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे स्थिर दृष्टीने बघत आहे, पावसाळी मेघांप्रमाणे श्यामवर्णाची, ज्याची कांती आहे, जो अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित आहे, ज्याने मोठे जटामंडळ धारण केलेले आहे, असे प्रभू श्रीरामचंद्र त्यांचे ध्यान करूया। चरित रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षर पुंसा महापातकनाशनम पेक। श्री रघुनाथाचे रामाचे चरित्र 100 कोटी श्लोकात मावेल इतके विस्तृत आहे व त्यातील एक एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा विनाश करणारे आहे। तेक ध्यात्वा नीलोत्पलश्याम राम राजीवलोचन जानकी लक्ष्मणोपेत जटामुकुटमंडित 2 ज्याचा वर्ण नीलकमलाप्रमाणे श्यामरंगी आहे, कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण आहेत, जटारूपी मुकुटामुळे जो सुशोभित झालेला आहे। 2